हे आहे ग्राउंड झिरो. इथे आपण बघणार ताज्या घटना, आपण ऐकणार त्यांचे पडसाद आणि आपण करणार त्यांचं विश्लेषण. दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी 6:30 वाजता जय महाराष्ट्रवर. नमस्कार, मी जगदीश देशमुख. ग्राउंड झिरो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ग्राउंड झिरो मध्ये आपण मराठी साहित्य संमेलन तसेच इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत. शुक्रवारपासून लातूर येथील उदगीर येथे 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली आहे. या निमित्ताने उदगीरमध्ये 3 दिवस साहित्यिकांचा मेळा भरलाय. उदगीरवासियांसह राज्यभरातील वाचक आणि रसिक या मेळ्याचा रसास्वाद घेत आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आहे. साहित्यिकांबरोबरच संगीत क्षेत्रातील दिग्गज, हास्य अभिनेते, कवी, गझलकार, कथाकथनकार यांचं सादरीकरण सुरू झालंय. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे हे यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष असून हे संमेलन 22, 23 आणि 24 एप्रिल असं 3 दिवस असेल. उदगीर उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन सुरू आहे. तर 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी शुक्रवारी निघाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही दिंडी निघाली. संमेलन अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आलं. दिंडीचा मार्ग रांगोळीने सजवला गेला होता. ग्रंथदिंडीत मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिक, साहित्यप्रेमी सहभागी झाले होते. समोर 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 हॅलो. पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी शुक्रवारी निघाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ग्रंथदिंडी संमेलन स्थळी पोहोचली. यावेळेस या ग्रंथदिंडीत मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिक, साहित्यप्रेमी हे सहभागी झाले होते. पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उदगीर येथे सुरू झालंय. 3 दिवस हे साहित्य संमेलन असणार आहे. 22, 23 आणि 24 एप्रिल असं 3 दिवस लातूरातील उदगीर येथे उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन सुरू आहे. या साहित्य संमेलनात अनेक भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आहे. साहित्यातील हे सर्वोच्च व्यासपीठ आहे. साहित्याचं कमी आणि राजकीय व्यासपीठ मात्र हे अधिक असल्याचं या कार्यक्रमातून दिसून आलंय. ज्या उदगीरने यजमानपद मागून घेतलं त्याच उदगीरच्या आयोजकांनी उदगीरला नवीन जिल्हा करण्याची मागणी केली आहे. याच मागणीची रीघ ओढत हे साहित्याचे व्यासपीठ राजकीय व्यवहार झाला. या साहित्याच्या व्यासपीठावर केंद्र सरकार आणि भाजपच्या भूमिकेवर टीका देखील करण्यात आली.
मराठी साहित्याच्या सर्वोच्च व्यासपीठावरून उदगीर जिल्ह्याची मागणी करणाऱ्या नेत्यांनंतर अभिजात मराठीच्या दर्जावरून देखील केंद्र सरकार आणि भाजपा नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे। त्यामुळे हे साहित्याचं कमी आणि राजकीय टोलेबाजीचं व्यासपीठच असल्याचं जाणवलं। मराठी साहित्याच्या व्यासपीठावरून साहित्यिकांनी राजकारण्यांचे कान उघडणं अपेक्षित असताना शरद पवार यांनीच महामंडळाला कानपिचक्या दिल्या। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या सर्वोच्च व्यासपीठावर राजकीय नेत्यांनी राजकीय भूमिका मांडल्या। अभिजाततेचा दर्जा मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसू शकत नाही, हा आमचा ध्यास आहे, हा आमचा श्वास बनलाय। त्यामुळे आपलं हे अभियान अधिक व्यापकपणे असंच पुढे चालू राहील आणि लवकरच केंद्र सरकारला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देत आहोत अशी घोषणा करावी लागेल असा मला विश्वास वाटतो। साहित्यिक या क्षेत्राला आणि या क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या सगळ्या घटकांना पाठबळ देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि खरं म्हणजे आज मराठी भाषेला खऱ्या अर्थानं पाठबळ जे प्रकर्षानं आपल्याला अलीकडे जाणवतं ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्या पुढाकारामुळे जाणवतं। तर महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, प्रमुख पाहुणे दामोदर मावजो, नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष भारत सासणे या तिघांची भाषणं झाली। या भाषणबाजीतूनही साहित्याच्या व्यासपीठावर राजकीय मांदियाळीच पाहायला मिळाली। कौतिकराव ठाले पाटील यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अशोक कारके यांनी। साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील माझ्यासोबत आहेत, कारण की साहित्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे। सर, 95व्या साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे, काय सांगाल, काय भूमिका आहे? नाही, 95वं साहित्य संमेलन उदगीरला व्हावं अशी इच्छा होती। उदगीरकरांची फार दिवसापासूनची तशी इच्छा होती। योगायोगानं तो योग जुळून आला आणि 95वं साहित्य संमेलन कालपासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे। संमेलनाबद्दलच्या प्रतिक्रिया आम्ही देणं म्हणजे साहित्य महामंडळाला देणं किंवा स्वागत मंडळाला देणं हे औचित्याला धरून नाही, ह्या रसिक, वाचक आणि लेखक जे सहभागी झालेले यांच्याकडूनच त्या संबंधातल्या प्रतिक्रिया जर घेतल्या तर संमेलन कसं होतंय हे लोकांना कळू शकेल। काल जो उद्घाटन सोहळा झाला त्या उद्घाटन सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त राजकीय नेत्यांची भाषणं झाली, फक्त तुमची अध्यक्षांचीच भाषणं झाली, त्यामुळे असं एक म्हणता येत की हा जो साहित्याचा नाही तर राजकीय सोहळा होता। नाही, आता याच्याबद्दल मला असं वाटतं की लोकांनीच निष्कर्ष काढलेले बरे, लोकांनीच या संदर्भामध्ये निष्कर्ष काढलेले बरे की हे जे घडतं हे कशामुळे घडतं, का घडतं, या संबंधी सगळ्यांनी विचार करण्याची केला पाहिजे। फक्त साहित्य महामंडळानंच विचार करावा किंवा त्यांच्या अध्यक्षांनी या संबंधामध्ये काही एक भूमिका मांडावी आणि त्यावर सगळ्यांनी अवलंबून राहावं आणि पत्रकारांनी फक्त त्याची बाईट घ्यावीत, हे काही बरोबर नाही। पण तुम्ही नेहमी आमच्याशी बोलताना म्हणता असं की या व्यासपीठावर राजकीय नेते नको, आणि काल तेच घडलं की जे अपेक्षित नव्हतं, आज सगळं राजकीय भूमिका ज्या यातून समोर आली, उदगीरला जिल्हा करा किंवा इतर काही गोष्टी असतील, या साहित्याच्या व्यासपीठावर उदगीरला जिल्हा करा ही मागणी तुम्हाला योग्य वाटते का? लोकजीवनाशी संबंधित अशा प्रकारच्या त्या गोष्टी असल्यामुळं आणि लोकजीवनामधूनच साहित्य येत असल्यामुळं तो त्याचाच एक भाग आपण समजायला का हरकत नाही। हे होते महामंडळाचे अध्यक्ष, नेहमीच ते या व्यासपीठावर राजकीय व्यक्ती नको अशी भूमिका घेतात, मात्र यावेळी त्यांनी या विषयावर बोलताना टाळलंय। कॅमेरामॅन संतोष सिसाट, अशोक कारके, जय महाराष्ट्र, औरंगाबाद। तर आमचे प्रतिनिधी अशोक कारके यांनी या साहित्य संमेलनाचा आढावा घेतलाय, तोही पाहूयात। मराठी साहित्यातील सर्वोच्च व्यासपीठ आणि मराठीचं देखील सर्वोच्च व्यासपीठ म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे पाहिलं जात होतं। याच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन सोहळा पार पडला, त्यामध्ये शरद पवार, अशोकराव चव्हाण, अमित देशमुख यासह इतर काही नेते, एकूण 6 नेत्यांची उद्घाटन सोहळ्यात भाषणं झाली, तर 3 फक्त साहित्यिकाची भाषणं झाली। आणि या सर्व उद्घाटन सोहळ्यामध्ये राजकीय नेत्यांची टोलेबाजी, राजकीय नेत्यांची कान पिळवणी असं झालेलं आहे। त्यामुळे असं म्हणता येईल की हा जो साहित्य सोहळा होता तो मराठी साहित्याचा नव्हता, तर राजकीय नेत्यांचा मेळा होता। कॅमेरामॅन संतोष सिसाट, अशोक कारके, जय महाराष्ट्र, औरंगाबाद। एकीकडे उदगीरमध्ये मराठी साहित्य संमेलन भरला, तर दुसरीकडे उदगीरमध्येच 16वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन भरलंय। 23 आणि 24 एप्रिल रोजी विद्रोही मराठी साहित्य संमेलन असणार आहे। विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे गणेश विसपुते हे आहेत। विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सय्यद सरवर चिस्ती यांच्या हस्ते पार पडलंय। या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये पहिल्या दिवशी काय काय घडलंय पाहूया।
त्याचं राजकीय विचारात काळात आपण जगात आहे, तेव्हा पुरोगामी डावे आणि मानवतावादी म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. उदगीर शहरांना सातत्याने या झुंडशीही मुकाबला करण्याची सामाजिक समतेचे चळवळीनं पाठराखण केली आहे. वळूया इतर बातम्यांकडे. भारतीय नौदलाची ताकद वाढणारे भारतीय नौदलाच्या सेवेत INS वाक्षीर ही पाणबुडी दाखल होणार आहे. आज या पाणबुडीचे जलावतरण झालं. प्रोजेक्ट 75च्या अंतर्गत स्कॉर्पिन वर्गाची ही 6वी पाणबुडी आहे. माझगाव डॉकनं या पाणबुडीची बांधणी केली आहे. वाक्षीर ही स्कॉर्पिन वर्गाची 6वी आणि शेवटची पाणबुडी आहे. तसेच डिझेल इलेक्ट्रिक अटॅक पाणबुडी आहे. 1973 ते 2001 पर्यंत नौदलात सेवा देणाऱ्या INS वगीर वरून या पाणबुडीचं नाव हे वाक्षीर पडले. या पाणबुडीत अतिशय अत्याधुनिक नेव्हिगेशन ट्रॅकिंग सिस्टमही बसवण्यात आली आहे. त्यामुळं भारतीय नौदलाच्या ताकदीत या पाणबुडीमुळे आणखी भर पडली आहे. या पाणबुडीमुळे भारतीय नौदलाची ताकद कशी वाढणार आहे पाहूया याविषयीची अधिक माहिती. हल्ला करण्यासाठी तसंच शत्रूला चांगल्या प्रकारे प्रतिकार करता यावा यासाठी यात अनेक प्रकारची शस्त्रे ही समाविष्ट करण्यात आली आहेत. भारतीय सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी INS वाक्षीर पाणबुडीमध्ये 40% भारतीय बनावटीची उपकरणं बसवण्यात आली आहेत. प्रक्षेपणानंतर या पाणबुडीची 12 महिने समुद्रात चाचणी घेतली जाईल. त्यानंतर तिला भारतीय नौदलात प्रवेश मिळू शकेल. यात 18 टॉपेरडो ठेवण्याची क्षमता आहे. याच्या मदतीने एकाच वेळेस 6 टॉपेरडो शत्रूवर डागता येतात. ही पाणबुडी 50 दिवस पाण्यात राहू शकते. तिचं अंतर्गत तंत्रज्ञान फ्रेंच आणि स्पॅनिश कंपनीकडून विकत घेतलंय. भारताची लढाऊ क्षमता वाढवणारी ही या मालिकेतली शेवटची पाणबुडी आहे. यापूर्वी प्रकल्प 75 अंतर्गत भारताच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत 5 अत्याधुनिक पाणबुड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज ठाकरे यांच्या सभेनंतर हनुमान चालीसा भोंगा असा वाद राजकीय वर्तुळात रंगला होता. मात्र आता याचाच फायदा हनुमान चालीसा पुस्तक विक्रेत्यांना होतोय. ज्या दुकानात दिवसा 5 ते 10 हनुमान चालीसा पुस्तके विक्री होत होती त्याच दुकानात आता तब्बल 80 ते 90 पुस्तके दररोज विक्री होत आहेत. त्याच विक्रेत्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी. हिंदू वर्ग आहे तो हनुमान चालीसा घेण्यासाठी या दुकानदारांकडे धाव घेताना दिसून येत आहेत. आपण अशाच एका दुकानामध्ये आलेलो आहोत. आपण त्या दुकान विक्रेत्यांशी आपण चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल, या आधी सुद्धा तुम्ही हनुमान चालीसा विक्रय करत होतात, हनुमानांच्या मूर्ती विक्री करत होतात, मात्र राज ठाकरे यांच्या सभेनंतर आणि हे संपूर्ण वातावरण आता हिंदुत्वाचं झाल्यानंतर आता या विक्रीवरती काय नेमका परिणाम होतोय? चांगला परिणाम एक दिसून येतो. नक्कीच पहिल्यापासून आम्ही हनुमान चालीसा आणि धार्मिक पुस्तकं आमच्या दुकानात पहिल्यापासूनच होती. आणि ठाण्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर धार्मिक पुस्तकांमध्ये आपलं विद्वांस ब्रदर्सचे नाव तर प्रसिद्धच आहे. आणि राजसाहेबांनी जिथपासून हा मुद्दा उचलला आहे तिथपासून तुम्ही बघायला गेलात तर आमची दिवसाला हनुमान चालीसा ही पुस्तकं 10 ते 15 जायची. आज असं झालं की दिवसाला आमची 50 ते 80 पुस्तकं जात आहेत. आणि अजून बघायला गेलं तर काही संस्था आहेत, काही समाजसेवक आहेत, हे लोक आमच्याकडे क्वांटिटी बेस ऑर्डर करायला लागले. आज जर तुम्ही बघायला गेलं तर ठाण्यातला कोपरीचा मठ आहे, तिकडनं आम्हाला इन्क्वायरी आलेली आहे की 500 पुस्तकांची, तर ती आम्ही त्यांना उद्यापर्यंत अवेलेबल करून देण्याचा सांगितलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना अवेलेबल करून देतोय. नक्कीच. आता तुम्ही सुरुवातीला एक 10 ते 15 पुस्तकं विकत होतात, आता मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. मग जिथून ज्या डीलरकडून घेत आहे तिथे सुद्धा काही कमतरता भासते का? हो, 100% जर तुम्ही बघायला गेलात तर तिकडे सुद्धा कमतरता भासते. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे. आणखीनही महत्त्वाच्या बातम्या पाहायच्या आहेत एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. उन्हाळ्यात पक्ष्यांना खायला चारा आणि प्यायला पाण्यासाठी वणवण करत भटकंती करावी लागते. हीच गरज ओळखून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरातील अमर चाऊस या युवकानं माणुसकीचे घरटे हा उपक्रम हाती घेतलाय. अमर यांनी खाद्यतेलाच्या टाकाऊ डब्यांपासून विशिष्ट प्रकारचे जवळपास 100 घरटे बनवून घेतलेत. हे घरटे ते नागरिकांना मोफत देऊन घरातील परिसरात अडकवून त्यात या पक्ष्यांसाठी चारा आणि पाणी ठेवण्यासाठी प्रोत्साहित करतात.
या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असून या घरट्यांना चक्क परराज्यातील नागरिक सुद्धा मागणी करतायत। याच अनुषंगाने हरियाणा राज्यातील सफिदो या जिल्ह्यातील सिंघाना या गावी स्पीड पोस्टाने एक घरटे पाठवण्यात आलं। ज्यांना कोणाला हे घरटे हवे आहे त्यांनी संपर्क साधावा असं आवाहनही अमर चाऊस यांनी केलंय। या पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी काहीतरी आपण करावं म्हणून एक मनात विचार आला की त्यांच्यासाठी एक छोटंसं घरटं बनवावं आपण, त्यांना पाणी पिण्यासाठी एक व्यवस्था करावी म्हणून एक असं छोटंसं मी असं बनवलंय आणि खूप जणांना आवडलं हे। मी आत्तापर्यंत 50 जणांना देऊन टाकले हे आणि इतका चांगला रिस्पॉन्स आहे, इतकं लोकांना हे आवडायला लागले घरटं। अक्षरशः मला हरियाणावरनं फोन आलाय की आम्हाला हे घरटं पाठवा, तर मी ते कुरिअरनं पाठवले सुद्धा। तर इतकं म्हणजे त्यांना आपलेपणानं त्यांनी स्वीकारले आणि माझा संकल्प हा जितके लोक मागतील पक्षी प्राणी पशु पक्षी जगले पाहिजेत। या 6Gच्या जमान्यामध्ये 5Gच्या जमान्यामध्ये पशु पक्षी मरून चालले तो अक्षरशः। कल्याणची आता काहीशी कॉस्मोपॉलिटन शहराकडे वाटचाल होते। असं असलं तरी ही या शहराला अतिप्राचीन अशी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे। काळाच्या ओघाबरोबरच सरकारी अनास्थेमुळे इथला बराचसा सांस्कृतिक ठेवा नामशेष झालाय। मात्र हाताच्या बोटावर मोजता येईल अशा वास्तू आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करतायत। यापैकी एक म्हणजेच पुरातन आणि ऐतिहासिक वास्तूंपैकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पोखरण तलाव परिसर। पोखरण तलाव परिसराला क दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले गेले, परंतु या ठेव्याकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष होत आहे। त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आता त्याच्या संवर्धनासाठी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी कल्याणच्या सर्व रोटरी क्लबच्या माध्यमातून पोखरण परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। रोटरी क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब एरंडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगार यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले गड किल्ले हे सांभाळले पाहिजे, संवर्धन केले पाहिजे, त्यानंतर जोपासले पाहिजे असं आपण नेहमी ऐकतो। पण कल्याणच्या ऐतिहासिक नगरीमध्ये असे काही तलाव आहेत ज्यांचं जोपासन केलं पाहिजे, त्यांना सांभाळलं पाहिजे आणि ही वास्तू सांभाळली पाहिजे। मी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आणि पेशव्या काळात संवर्धन केलेला अशा तलावात आहे ज्याचा 400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। याच्याबद्दल माहिती घेऊया आपण की काय आहे हा तलाव आणि काय आता याची दुरावस्था झालेली आहे। हा तलाव असं म्हणतात की छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कल्याण नगरीमध्ये जेव्हा छत्रपतींनी स्वतःचं आरमार उभं केलं, त्या आरमाराचा बेस कल्याणच्या दुर्गडी किल्ल्यावरती त्यांनी बांधला आणि इथून वसईच्या खाडीमध्ये त्यांचे आरमाराची जहाजं गेलेली आहेत। आणि ह्या कल्याणच्या ऐतिहासिक नगरीमध्ये खूप असे तलाव आहे आणि त्याला तलावाचं एक वेगळं महत्त्व आहे। छत्रपती शिवरायांनी काही तलाव क्रिएट केले आणि त्याच्यानंतर बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये त्याचं संवर्धन झालं। असा इतिहास सांगतो की कल्याणचा जो काळा तलाव आहे त्या काळ्या तलावामधून कल्याणच्या सगळ्या तलावांमध्ये खापरीच्या पाईपलाईन गेलेल्या आहेत आणि त्या खापरीच्या पाईपलाईनामधून जेवढा पाण्याचा पुरवठा काळ्या तलावामध्ये व्हायचा तो सगळ्या तलावांना तो पुरवठा व्हायचा। आणि ह्या तलावांमधून देखील कल्याणमध्ये जेवढे पण जुने वाडे होते, ह्या जुन्या वाड्यांमध्ये ज्या छोट्या छोट्या विहिरी होत्या ज्याला आड किंवा बारव असं म्हणायचे, ह्या बारवांना खापरीच्या पाईपलाईन मार्फत मध्ये पाणी जायचं। म्हणजे एकंदर तुम्ही म्हटलं तर कल्याणला पूर्ण पाणी पुरवठा कल्याणची योजना जी आहे ना ती पेशव्यांच्या काळामध्ये तयार केलेली होती। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रथमेश मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण। लालपरीच्या गौरवशाली परंपरेला आपल्या कलाकृतीतून साकारण्याचा प्रयत्न अकोल्यातील पियुष पाटील या युवकानं केलाय। त्याचा हा छंद सर्वांसाठीच लक्षवेधक ठरतोय। लघुकलेचा छंद लागलेल्या पियुषनं लालपरी बनवण्याची कला जोपासली। एसटी बसमध्ये बसण्यास अनेकांना आवडत नाही, परंतु अकोल्याच्या पियुषनं या बसमध्ये आपली आवड निर्माण केली असून त्यानं बसची प्रतिकृती बनवण्यास सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे त्याला यामधून रोजगारही मिळतोय। साधी आणि रिमोटची बस तो बनवतोय। त्याचे हे मॉडेल सुपर मॉडेल ठरत आहे। माझे जे ध्येय आहे हे म्हणजे एसटी विषयी जनजागृती फैलवणं हे तर आहे, पण या व्यतिरिक्तही मला एसटीच्या जवळपास 100 गाड्या बनवायच्या आहे आणि इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड असं नावाचं इंडियात आपलं एक रेकॉर्ड आहे, तर त्यामध्ये नॉमिनेशनसाठी मला जवळपास 100 गाड्या बनवायच्या आहेत। तर ते 100 गाड्या बनवण्यासाठी मला जवळपास 1.5 वर्ष लागेल आणि त्यामध्ये विविध प्रकारच्या बनवून मी ते लोकांपर्यंत पोहोचवणार आहे आणि ते सादर करणार आहे त्या रेकॉर्ड बुक समोर।
त्याला त्याच गोष्टीत आवड आहे आणि त्यामुळं तो इकडेच वळून राहिलेला आहे. आम्हालाही वाटते की तो एक आगळा वेगळा छंद जोपासत आहे. पुढेही तो नवीन काहीतरी रोजगार यामधनं आणखी चांगल्या प्रकारच्या बसेस वगैरे किंवा आणखी नवीन काहीतरी रोजगार निर्मिती करावी अशीच अपेक्षा. बातमी पालघरमधून. एप्रिल मे महिने हे राज्यभरातील अनेक भागात पाणी टंचाईचे दिवस. त्यात प्रामुख्याने सह्याद्रीच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांना हे संकट तर पाचवीला पुजलेलं असतं. पालघर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या विक्रमगडमधील खुडेत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घोडीचा पाडा या गावाला सध्या अशाच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. या पाड्यात 80 पेक्षा अधिक कुटुंब असून 350 ते 400च्या जवळपास लोकसंख्या आहे. पाड्यामध्ये असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा योजना मागील अनेक काळापासून बंद असल्यानं येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी रात्रभर विहिरी शेजारी उभं राहावं लागतंय. मात्र तरीही पुरेसं पाणी मिळत नाही. त्यामुळे बंद असलेली ही पाणीपुरवठा योजना या गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरते आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे खुडेत या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घोडीचा पाडा या गावाला सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावात नळ योजना नसल्यानं आणि ती बंद असल्यानं या गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी रात्रभर विहिरी शेजारी उभं राहावं लागतंय. मात्र ही नळ योजना बंद असल्यानं ही योजना तातडीने सुरू करावी अथवा गावात टँकरनं पाणी पुरवठा करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. पाणी फार लांबून आणतो, 1.5 किलोमीटर. आणि विहीर किती विहिरी आहेत? विहिरी 2 विहिरी आहेत. आटल्यात का? आटल्यात पूर्ण. ग्रामपंचायतची काय पाणी पुरवठा योजना? पाणी पुरवठ्याची काय योजना आहे? काय करतात ग्रामसेवक? काय नुसते पैसे घेतो बस घरपट्टीचे, काय कामा करतो. एप्रिल मे महिना म्हटला की सर्वत्र पाणी टंचाई असते. त्यात पालघर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असणाऱ्या विक्रमगड, जव्हार, मोखाडा यांसारख्या तालुक्यात तर ही पाणी टंचाई पाचवीलाच पुजलेली असते. पालघर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी विक्रमगड या तालुक्यातील खुडेत हे गाव आहे. या गावात नळ योजना आहे मात्र ती बंद आहे. म्हणून या गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी रात्रभर विहिरी शेजारी उभं राहावं लागतंय. यातून गावातील महिलांमध्ये वाद सुद्धा होत आहेत. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी या महिलांना वणवण करावी लागते. ग्राउंड झिरोमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.